प्रिय, आधी वाटलं तुला इथून पोस्टकार्ड टाकावं, पण मी अनुभवलेलं जंगल त्या एकट्या पोस्टकार्डावरून तुला दाखवणं अशक्यच. म्हणून हे पत्र. गेला आठवडाभर मी ताडोब्याच्या अभयारण्यात आहे. ज्या सकाळी मी मोहर्ली गेटमधून इथे प्रवेश केला त्या सकाळचं वर्णन करणारे शब्दच सापडत नाहीत. जीप जसजशी आत शिरत होती तसं हिरव्या गर्द वनराईने झाकलेली वाट अधिकच दाट होत गेली. दिवाळीच्या सफाईत घरातली सगळी जाळी जळमटं निघून जावीत आणि स्वच्छ वाटावं असं एक चैतन्य घेऊन मन अगदी ताजतवानं होऊन गेलं. कोवळ्या गवताच्या पात्यावरून उठणारं धुकं धुंद करून सोडणार होतं. जंगल जागं होत होतं आणि मागे दूर कुठेतरी पक्ष्यांची शाळा भरत होती. त्यांचा किलबिलाट अजूनही कानात घुमतोय. ताडोब्यात येऊन वाघोबा बघायचे अशी इच्छा तर होती, पण मनाशी पक्क केलं होतं की आलेला प्रत्येक क्षण मस्त एन्जॉय करायचा. मनातून विचार जातोय तेवढ्यात गाडी समोरून चितळांची एक मादी धावत गेली. जणू निसर्गाचा कौलच मिळाला. ड्रायव्हर मोठा हुशार होता. त्याने सांगितलं की या मादीसोबत काल एक दुशिंगी फाकडा नरही इथे फिरत होता. पाणवठ्याजवळ काही वेळ थांबलो. तो सकाळची न्याहारी करून एक तरुण सांबर पाणी पित होतं. रान आता जागं झालं होतं. इतकं सगळं सायटिंग पहिल्याच दिवशी होईल असं अजिबात वाटलं नव्हतं. शेकोटीतल्या मोडणाऱ्या काटक्यांचे आवाज आणि कोल्हेकुई ऐकत कॉटेजमध्ये डोळा कधी लागला ते समजलंच नाही. इथल्या तांबड्या लाल होत जाणाऱ्या नागमोडी वाटा खूप सुंदर आहेत. वाट चुकण्यात सुद्धा सुख अनुभवणं आहे. पुढे 1-2 दिवसात अनेक गमती पाहायला मिळाल्या. एका दुपारी उन्हात भटकत एक बिचारं अस्वलाचं पिल्लू आमचा रस्ता ओलांडून गेलं. संध्याकाळी नकळतच ढग जरा भरून आले. दूरवर मोराचा केकाराव ऐकू येत होता. गाडीने एक वळण घेतलं आणि समोर चमत्कार वाटावा असं मोरांचं नृत्य सुरू झालं. आपला डौलदार पिसारा फुलवून बावरलेला मोर अगदी थुईथुई नाचत होता. मोराला प्रत्यक्षात नाचताना पाहण्याची माझी ही पहिलीच वेळ. केवळ अविस्मरणीय. बावरलेल्या नजरेने मी तृप्त होऊन ते पाहत होते. गाडी पाणवठ्याजवळ आली तसं दूरवर पाण्यात डुंबत बसलेले वाघोबा दिसले. मुळातच वैदर्भीय हवामान वृक्ष, पण त्यात जागोजागी केलेल्या पाण्याच्या प्रयोजनामुळे वनराईने चांगला समतोल राखलाय. एका अशा तळ्याकाठी मला मगर सुद्धा दिसली. एका तळ्याकाठी एक गरुड दिसला. आकाशात स्वैर विहार करणारा हा पक्षी जमिनीवर पाणी पिताना पाहायला मिळणं म्हणजे दुर्मिळच. आणि एके ठिकाणी तर हुप्प्या हनुमान लंगुरांचा कळपच्या कळप दिसला. परवा संध्याकाळच्या सफारीमध्ये पुन्हा वाघ दिसला. तरणा ताठा वाघ रस्ता क्रॉस करत होता. ये गब्बर का बच्चा है युवराज, असं कोणीतरी म्हणालं. वाघाला शिकार करताना पाहणं म्हणजे फारच नशीब हवं. तितके नशीबवान आम्ही नसलो तरी आमची सफारी लेट लतीफ बनून पोचली तेव्हा सूरज नावाचा एक वाघ नुकतीच केलेली शिकार फस्त करताना दिसला. अमिताभला प्रत्यक्षात पाहणं दैव दुर्लभ, पण इथला अमिताभ यथेच्छ डुंबताना काही क्षण का होईना पाहायला मिळाला. मुळात किंगफिशर असलेल्या या गोजिरवाण्या पक्षाचं मराठी बारसं मात्र अगदीच रांगडय. खंड्या. आज इथला शेवटचा मुक्काम, म्हणून वेळ काढून तुला पत्र लिहिलं. मला ठाऊक आहे तुम्ही भटके नेहमीच कॅमेरा घेऊन तयार असता. पुढच्या सप्टेंबरमध्ये नक्की करूया. भेटून ठरवूच. 4 दिवसांची मनसोक्त सुट्टी संपवून आता जंगलातून शहराकडे मी निघाली. शहरात गेल्यानंतर असणाऱ्या पुन्हाच्या गडबडीत तुला पत्र लिहिणं राहून जाईल, म्हणून आत्ताच हे पत्र लिहून संपवते. ताडोब्याच्या आठवणीत रमलेली अमृता.